छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर पुढे मराठा साम्राज्याचे काय झाले हा प्रश्न सध्या सर्वांना सतावत आहे। तर झाले असे की छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर महाराणी येसूबाई यांनी राजाराम महाराजांना गादीवर बसवले आणि रायगडावरून त्यांना थेट रवाना केले तमिळनाडूमध्ये असलेल्या जिंजी किल्ल्यावर आणि तेथून मराठा साम्राज्य चालवण्याचे त्यांना आदेश दिले। आणि पुढे मुघलांनी रायगड किल्ल्याला वेढा लावला आणि महाराणी येसूबाई त्यांचे 8 वर्षाचे पुत्र शाहू महाराज यांना कैदेत ठेवले। आणि पुढे बऱ्याच वर्षांनी म्हणजे जवळपास 18 वर्षांनी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी मध्यस्थी करून शाहू महाराजांना कैदेतून सोडवले आणि त्यांनी ही सत्ता स्थापन केली। सातारा येथे गादी स्थापन केली शाहू महाराजांनी। आणि शाहू महाराजांनी परत मुघलांवर आक्रमण करावं नाही म्हणून महाराणी येसूबाईंना तरी पण कैदेतच ठेवलेले होते। आणि पुढे जवळपास 29 वर्षांनंतर येसूबाईंना बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्या पुढील म्हणजे बाजीराव पेशवे वगैरे आहे यांनी दिल्लीपर्यंत ज्यावेळेस सत्ता स्थापन केली म्हणजेच येसूबाईंचा मुलगा छत्रपती झाले होते, छत्रपती शाहू महाराज। हे पूर्ण भारतावर त्यांचं राज्य होतं। त्या काळामध्ये महाराणी येसूबाईंची अर्थात 29 वर्षानंतर सुटका झाली होती आणि खूप वेदना त्यांनी सहन केल्या। 29 वर्षाचा कारावास त्यांनी भोगला आणि शेवटी मरते समय तरी त्यांनी सुखाचा मृत्यू त्यांना भेटला। म्हणजे आपल्या मुलाची सत्ता पूर्ण भारतभर होती। त्या काळात त्यांनी आनंदाचा क्षण शेवटी का होईना पण जगले।